ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि याच प्रसंगी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलत होते। आपण पुढची बातमी पाहतोय। मुंबई मेट्रो 9 पाठोपाठ मुंबई मेट्रो 2 बस देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। डायमंड गार्डन ते मंडळी दरम्यान ही मेट्रो धावणार आहे। मेट्रो 2 बस हा या मार्गाचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतोय। सुमारे 5.3 किलोमीटरचा मार्ग खुला करण्यात येणार आहे। त्यामुळे पूर्व उपनगरातील प्रवास आता अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे। मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी मेट्रो लाईन आणि याच मेट्रो लाईन पैकी आणखी एक टप्पा आता प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। तो म्हणजे मेट्रोची 2B मार्गिका जी DN नगर ते मंडाले अशी आहे। त्यातला पहिला टप्पा म्हणजे डायमंड गार्डन ते मंडाले अर्थात चेंबूर ते मानखुर्दच्या दरम्यान तुम्हाला आता मेट्रोने प्रवास करता येणार आहे। त्यामुळे आता हार्बर मार्गावर सुद्धा मेट्रो धावताना पाहायला मिळणार आहे। त्याचं लोकार्पण होतं आणि नेमका हा प्रवास कसा असणार आहे, कशा पद्धतीची मेट्रो, हे सगळं तुम्हाला सांगणार आहे। सध्या आपण पाहतोय ही मेट्रो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये याचं लोकार्पण होतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं लोकार्पण होते। आपण जर पाहिलं तर या मेट्रो इथे दोन्ही मार्गावर आपल्याला धावताना पाहायला मिळणार आहे आणि प्रवाशांसाठी सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येते। त्यापैकी हा 5.3 किलोमीटरचा मार्ग खुला करण्यात येतोय आणि यामध्ये पूर्व उपनगरातील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे ते मंडाळे, मानखुर्द, BSNL, शिवाजी चौक आणि त्याच्यानंतर डायमंड गार्डन, चेंबूर अशी 5 स्थानकं प्रवाशांसाठी आता खुली झालेली पाहायला मिळते। आतमध्ये आपण सुविधा सुद्धा पाहू शकतो। इतर मेट्रोंसारख्या सुविधा या आतल्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर या मार्गामुळे मंडाळ ते चेंबूर हा प्रवास जो आहे तो आता केवळ 10 ते 12 मिनिटात पूर्ण होणार आहे। ज्यासाठी आधी लागणारा वेळ जो होता तो 30 ते 40 मिनिटं इतका वेळ होता, मात्र आता हा वेळ कमी झालेला आपल्याला पाहायला मिळते। आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये 23.6 किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण मार्ग आहे। मात्र यामध्ये 20 स्थानकं आहेत आता, त्यापैकी पहिला टप्पा हा प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचे तिकीट दर जर आपण पाहिले तर अगदी 10 रुपयापासून ते 80 रुपयापर्यंत याचे तिकीट दर आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि अशाच पद्धतीत आपण जर पाहिलं तर यामध्ये स्मार्ट कार्ड आणि QR कोड तिकिटांसह इतरही सुविधांचा प्रवाशांना वापर करता येणार आहे। त्यामुळे 2B मार्गिका जी आहे ती आधुनिक सुविधा देण्यासाठी तयार करण्यात आली। स्थानकावर आपण जर पाहिलं तर चलते जिने आहे, लिफ्ट आहे, दिव्यांगांसाठी विशेष अशी सुविधा आहे आणि CCTV कॅमेरे जे आहेत ते बसवण्यात आलेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख समित, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।